Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Ms. Sonam Pawar and let's continue our subject of impression management. And today's lecture we have discussed types of personality. Okay, in today's lecture we have discussed types of personality. आपण या ठिकाणी इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये पर्सनॅलिटीचे जे काही टाईप्स आहेत जे प्रकार आहेत ते डिस्कस करणार आहोत. सो लेट्स कंटिन्यू आवर टॉपिक टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी. ओके, हिअर वी आर गोइंग टू सी 2 टाइप्स डेविएशन ऑफ पर्सनॅलिटी. तर स्क्रीनवरती तुम्हाला जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटी टाइप्स हे दिसत आहे. हिअर वी सी टोटल 4 टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी. तुम्हाला स्क्रीनवरती जी काही पर्सनॅलिटी आहे त्याची टाइप्स हे 4 टाइप्स दिसत आहे. बट दीज आर 2 व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी. परंतु जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीचे जे काही 2 टाइप्स आहेत ते अत्यंत डिफरंट आहेत, ते वेगळे आहेत. आणि पर्सनॅलिटीचे मेन टाइप्स हे 2 आहेत. त्यामधील फर्स्ट इज internal and external personality and second one is type A and type B personality. ओके, पर्सनॅलिटीचे टाइप्स किती आहेत तर पर्सनॅलिटी टाइप्स हे 2 आहेत. त्याचे क्लासिफिकेशन हे 2 टाइप्समध्ये केलं आहे. त्यामध्ये फर्स्ट पर्सनॅलिटी टाइप आहे तो म्हणजे इंटरनल अँड एक्सटर्नल पर्सनॅलिटी अँड सेकंड वन इज टाइप ए अँड टाइप बी पर्सनॅलिटी. ओके, लक्षात ठेवा पर्सनॅलिटी टाइप्स हे 2 टाइप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनल अँड एक्सटर्नल पर्सनॅलिटी अँड सेकंड टाइप आहे टाइप ए अँड टाइप बी पर्सनॅलिटी. ओके, व्हेन यू सी अ पर्सन्स पर्सनॅलिटी you can divide that into internal and external personality. That is a sub parts of personality is internal personality and external personality and some parts of a single person's personality. Then type A and type B personality is nothing but either person has type of A personality and type of a B personality. Okay, जे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे, ओके, जी काही पर्सनॅलिटी आहे ती कशी असू शकते तर ती एकतर इंटरनल किंवा एक्सटर्नल. ओके, आणि त्याचबरोबर जो सेकंड टाईप आहे तो म्हणजे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही टाईप ए नुसार असू शकते किंवा टाईप बी नुसार असू शकते. आणि आज आपण या ठिकाणी पर्सनॅलिटीचा जो फर्स्ट टाईप आहे इंटरनल अँड एक्सटर्नल पर्सनॅलिटी तो डिस्कस करणार आहोत. अँड नेक्स्ट लेक्चरला जो सेकंड टाईप आहे टाईप ए अँड टाईप बी पर्सनॅलिटी हे नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टडी विथ व्हॉट इज अ इंटरनल पर्सनॅलिटी अँड व्हॉट इज अ एक्सटर्नल पर्सनॅलिटी. तर इंटरनल पर्सनॅलिटी कशाला म्हटली जाते, नक्की इंटरनल पर्सनॅलिटी काय आहे. इंटरनल और एक्सटर्नल पर्सनॅलिटी आर बोथ इन वन सिंगल पर्सन. ओके, एक माणूस ओके व्यक्तीकडे एका व्यक्तीकडे इंटरनल किंवा एक्सटर्नल पर्सनॅलिटी ओके हे दोन्ही असू शकते. अँड वन सिंगल पर्सन हॅज इंटरनल पर्सनॅलिटी ॲज वेल ॲज एक्सटर्नल पर्सनॅलिटी. ओके, एका व्यक्तीकडे जी त्याची पर्सनॅलिटी आहे ते इंटरनल देखील असते आणि ती एक्सटर्नल देखील असते. ओके, परंतु टाईप ए आणि टाईप बी ही जी काही पर्सनॅलिटीचा जो सेकंड टाईप आहे त्यामध्ये तो जो काही व्यक्ती आहे त्याची पर्सनॅलिटी हे टाईप ए नुसार असेल किंवा टाईप बी नुसार असेल. परंतु इंटरनल आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटीमध्ये जो काही व्यक्ती आहे त्याची पर्सनॅलिटी कशी असते तर त्याची पर्सनॅलिटी ही इंटरनल पर्सनॅलिटी पण असते आणि त्याच्याबरोबर ओके ॲज वेल ॲज एक्सटर्नल पर्सनॅलिटी देखील असते. नाव लेट्स सी व्हॉट इज इंटरनल पर्सनॅलिटी. Internal personality is called as identity. Okay, internal personality is called as identity. It includes person's hope, dreams, goals, spirit, intention, etc. and that is your values. Okay, internal personality is called as identity. तर हा इंटरनल पर्सनॅलिटी आहे त्यालाच आयडेंटिटी असे देखील म्हटले जाते, त्या नावाने देखील ओळखले जाते किंवा त्याला संबोधले देखील जाते. इट इन्क्लूड्स पर्सन्स होप,
ड्रीम्स, गोल्स, स्पिरिट, इंटेन्शन एक्सेट्रा. आता ही जी काय इंटरनल पर्सनॅलिटी आहे यामध्ये नक्की कोणत्या गोष्टी इन्वॉल्व आहेत, तर यामध्ये जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची होप्स, त्याचे ड्रीम्स, त्याचे गोल्स, स्पिरिट किंवा त्याचे इंटेन्शन, ओके, अशा अनेक गोष्टी या इंटरनल पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्तीमध्ये ओके असतात. द इंटरनल फॅक्टर्स ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट इन्क्लूड्स conscious efforts to search for personal meaning. Okay, the internal factors of self development includes conscious efforts to search for personal meaning and the relationship of a person with the world, to self reflect and transform personal value, to define and redefine yourself. So internal personality means what? Internal personality means what are the values you have, the spirit you have, the intention you have, the goals you have, dreams you have, and what is inside your mind, what is inside your brain, and what do you see about yourself, and how do you define yourself. Okay, how do you redefine yourself is nothing but is internal personality. Okay, internal personality means what? Internal personality means what are the values you have, okay, and what are the spirit you have, what are the intention you have, the goals you have, dreams you have, and what is inside your mind, what is inside your brain, and what do you see about yourself. How do you define yourself? How do you define yourself? Is nothing but is internal personality. It is like you can say internal personality include swap to values you have. You are a kind person and you are a person who is in a little and aggressive, and this is all is the internal personality. तर अंतर्गत व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय? तर अत्यंत सिंपल या ठिकाणी त्याचा मीनिंग सांगितलं आहे की इंटरनल पर्सनॅलिटी म्हणजे काय. तर इंटरनल पर्सनॅलिटीला ओके आयडेंटिटी या नावाने देखील ओळखले जाते, आणि जो पर्सन आहे त्या पर्सनची जी काही पर्सनॅलिटी आहे ते इंटरनल देखील असते आणि ॲज वेल ॲज ती एक्सटर्नल पर्सनॅलिटी देखील असते. आता इंटरनल पर्सनॅलिटीमध्ये अनेक कोणत्या गोष्टी इन्वॉल्व आहेत, तर यामध्ये जो पर्सन आहे ओके त्या पर्सनचे जे काही होप्स असतील ते होप्स, त्याचे ड्रीम्स, त्याचे गोल्स, ओके, त्याचे स्पिरिट, इंटेन्शन, अशा अनेक या ठिकाणी त्या इंटरनल पर्सनॅलिटीमध्ये थिंग्स या समाविष्ट असतात. अँड द इंटरनल फॅक्टर्स ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट इन्क्लूड्स कॉन्शियस एफर्ट्स टू सर्च फॉर पर्सनल मिनिंग. सो इंटरनल पर्सनॅलिटी मीन्स वॉट आर द व्हॅल्यूज यू हॅव, तुमची व्हॅल्यू काय आहे, अँड द स्पिरिट यू हॅव, द इंटेन्शन्स यू हॅव, तुमचं इंटेन्शन काय आहे, दॅट गोल्स यू हॅव, तुमचे गोल्स काय आहेत, तुमचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, ड्रीम्स यू हॅव, तुमचे स्वप्न काय आहेत, ओके, अँड व्हॉट इज इनसाइड युअर ब्रेन, तुमच्या माइंडमध्ये ओके नक्की काय चालू असते, व्हॉट इज इनसाइड युअर ब्रेन, व्हॉट इज इनसाइड युअर माइंड, अँड व्हॉट डू यू अबाउट युअर सेल्फ, आणि तुम्हाला तुमच्याविषयी काय वाटते, हाऊ डू यू डिफाईन युअर सेल्फ, आणि तुम्ही तुम्हाला ओके तुमचं युअर सेल्फ कसे डिफाईन करू शकता. हाऊ डू यू रील डिफाईन युअर सेल्फ इज नथिंग बट इज इंटरनल पर्सनॅलिटी. And you are trying to find yourself. Internal personality means what? You are finding yourself and you are reshaping yourself according to the needs. तर या ठिकाणी तुम्ही काय करता, तर तुमची जी काही इंटरनल पर्सनॅलिटी आहे, जी अंतर्गत व्यक्तिमत्व आहे, ती अदर व्यक्तींना दाखवण्याचा प्रयत्न करीत असता. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करता, तर अकॉर्डिंग टू द नीड्स, ज्याप्रमाणे गरज असेल त्यानुसार तुम्ही तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी रिशेपिंग करण्याचा प्रयत्न देखील करीत असता. अँड यू वॉन्ट टू बी मोर काइंड पर्सन, नो टू बी मोर गिविंग पर्सन. सो दिस इज द इंटरनल पर्सनॅलिटी, अँड दॅट यू आर गोइंग टू चेंज. You are trying to be more kinder because you see around yourself there are many hurts and there are many people who are suffering with many things. तर तुम्ही काय करता, तर तुमची जी काही अंतर्गत व्यक्तिमत्व आहे ते ज्याप्रमाणे गरज आहे, ओके, तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता, ज्या ठिकाणी राहता, त्या ठिकाणी तुम्ही काय होत असता, त्या इन्व्हायरमेंटमध्ये
इन्क्लूड होण्याचा प्रयत्न करीत असतात. मग त्यानुसार ओके अकॉर्डिंग द नीड्स ज्याप्रमाणे गरज असेल त्यानुसार तुम्ही स्वतःमध्ये ओके काही चेंजेस करण्याचा प्रयत्न करतात. ती तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे त्याला रिशेपिंग करण्याचा देखील प्रयत्न करीत असतात. अशी इंटरनल पर्सनॅलिटी ही अत्यंत इम्पॉर्टंट असते, कारण की तुमची जी काही ड्रीम्स आहेत, तुमचे जे काही गोल्स आहेत, स्पिरिट्स, होप्स, इंटेन्शन, युअर व्हॅल्यूज ओके ह्या अनेक गोष्टी या इंटरनल पर्सनॅलिटीमध्ये इन्क्लूड असतात. So what is internal personality? Internal personality means is a what kind of values you possesses, what kind of goals you have, what kind of intention you have, what kinds of dreams you have, and it is all about the internal personality. Now let's see what is external personality. आता आपण इंटरनल पर्सनॅलिटी म्हणजे काय ते डिस्कस केले. त्यानंतर एक्सटर्नल पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय. एक्सटर्नल पर्सनॅलिटी इट इज कॉल्ड रेप्युटेशन. ओके आपण पाहिले की इंटरनल पर्सनॅलिटीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर त्याला आयडेंटिटी ओके स्वतःची एक ओळख दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असता. तीच इंटरनल पर्सनॅलिटी म्हणजे तुमच्याकडे अंतर्गत कोणते गुण आहेत ओके ते तुम्ही अदर व्यक्तीसमोर दाखवण्याचा प्रयत्न करता. परंतु एक्सटर्नल पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय तर या एक्सटर्नल पर्सनॅलिटीला रेप्युटेशन ओके रेप्युटेशन असे देखील म्हटले जाते. This person is defined by 5 factor model, and that is in terms of self-confidence, sociability, honesty, trust and creativity. ओके ही जी काय एक्सटर्नल पर्सनॅलिटी आहे याच्यामध्ये दिस पर्सन इज डिफाईन्ड बाय 5 फॅक्टर मॉडेल, दॅट इज इन टर्म्स ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, सोशॅबिलिटी, हॉनेस्टी, ट्रस्ट अँड क्रिएटिव्हिटी. तर तुम्ही हे सर्वांनी हे जे काही 5 फॅक्टर मॉडेल आहेत ते अत्यंत लक्षात ठेवायचे आहेत. ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जर MCQ क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये आला तर त्यावेळेस तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. त्यासाठी एक्सटर्नल पर्सनॅलिटीमध्ये जे 5 फॅक्टर मॉडेल आहेत ते कोणते आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे सेल्फ कॉन्फिडन्स, सेकंड आहे सोशॅबिलिटी, थर्ड आहे हॉनेस्टी ओके हॉनेस्टी, ट्रस्ट आणि क्रिएटिव्हिटी. There is important difference between a person's identity and reputation, and size of disparity is related to career success. Okay, there is important difference between a person's identity and reputation. आता व्यक्तीचे जे व्यक्तिमत्व आहे ओके त्याचे व्यक्तिमत्व जे काही टाईप्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे तो इंटरनल अँड एक्सटर्नल पर्सनॅलिटी. इंटरनल पर्सनॅलिटीमध्ये काय केले जाते तर जो काही पर्सन आहे तो त्याची अंतर्गत जी काही आयडेंटिटी आहे जी काही ओळख आहे ती अदर व्यक्तीसमोर दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु जे काही आयडेंटिटी आहे आणि रेप्युटेशन आहे या दोघांमधील डिफरन्स काय आहे ओके तर या ठिकाणी तो व्यक्ती स्वतःची आयडेंटिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटीमध्ये जो काही व्यक्ती आहे तो त्याचे रेप्युटेशन ओके जपण्याचे प्रयत्न करीत असतो. अँड साईज ऑफ डिस्पॅरिटी इज रिलेटेड टू करिअर अँड सक्सेस. आणि हा जो काही एक्सटर्नल पर्सनॅलिटी आहे याच्यामध्ये तो त्याचं करिअर ओके करिअरमध्ये सक्सेस मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीत असतो. आणि इट इन्क्लूड्स नॉलेज, ॲबिलिटीज, स्किल्स, इनोव्हेशन एक्सेट्रा. आणि यामध्ये नक्की कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तो त्याचं करिअर डेव्हलपमेंट करतो आणि सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्याकडे असणार त्याचे नॉलेज, त्याची ॲबिलिटीज, स्किल्स, इनोव्हेशन एक्सेट्रा अँड विच इज युजफुल फॉर डे टू डे प्रोफेशनल लाईफ. आणि जी काही प्रोफेशनल लाईफ आहे त्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्या व्यक्तीला डे टू डे ओके या सर्व गोष्टी अत्यंत युजफुल असतात. सो व्हॉट इज एक्सटर्नल पर्सनॅलिटी? एक्सटर्नल पर्सनॅलिटी मीन्स इज व्हॉट आर यू अचिव्हमेंट्स, what are you have to give to the society, what kind of nature you have, what kind of knowledge and skills you have, and what is your identity in the society. तुमच्याकडे कोणत्या गोष्टींचे नॉलेज आहे, तुमच्याकडे स्किल्स कोणते आहेत, तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या ठिकाणी तुमची आयडेंटिटी कशी आहे ओके या अनेक गोष्टींचे ओके या ठिकाणी इन्वॉल्व आहेत. आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी इज डिफाईन्ड बाय फॅक्टर्स दॅट इज हाऊ मच सेल्फ कॉन्फिडन्स यू हॅव. ओके एक्सटर्नल पर्सनॅलिटीमध्ये ओके
is defined by factors that is how much self-confidence you have, what social ability do you have, what honesty you have, what trust and creativity you have. And external personality are those factors that affect your career, that affect your reputation, and that affect the people and how they are going to see you. तर हे जे काय एक्सटर्नल पर्सनॅलिटीमध्ये 5 फॅक्टर मॉडेल आहे ते म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, सोशबिलिटी, हॉनेस्टी, ट्रस्ट अँड क्रिएटिव्हिटी. ओके, यांचे अफेक्ट, ओके, त्यांचा परिणाम कोणत्या गोष्टीवरती होत असतो तर तुमचं जे काही करिअर आहे त्या करिअरवरती, तुमच्या रेप्युटेशनवरती आणि तुम्ही ज्या समाजामध्ये राहता, तुम्ही ज्या लोकांबरोबर राहत असता त्या लोकांवरती याचा अफेक्ट होत असतो. कारण की त्यामध्ये तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे, ओके, तुम्ही हॉनेस्टी, तुम्ही प्रामाणिक आहात का, त्याचबरोबर तुमची क्रिएटिव्हिटी कशी आहे, ओके, या अनेक गोष्टींचा अफेक्ट हा तुमच्या करिअरवरती, तुमच्या रेप्युटेशनवरती आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्यावरती अफेक्ट होत असतो. आणि या ठिकाणी एक्सटर्नल पर्सनॅलिटीमध्ये जो काही व्यक्ती आहे तो त्याचे रेप्युटेशन जास्त मोठ्या प्रमाणावर जपण्याचे प्रयत्न करीत असतो. आणि व्हेन यू आर गोइंग टू सी अ प्रोफेशनल पर्सन, when you see somebody as a professional, okay, you are looking only at the external qualities of your, only we are mostly focusing on the external personality. जी प्रोफेशनल व्यक्ती आहे ते काय करतात तर त्यांची, ओके, जी काय एक्सटर्नल पर्सनॅलिटी आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करीत असतात. नाव लेट्स सी व्हॉट इज द इंटरनल अँड एक्सटर्नल पर्सनॅलिटी डिफरन्स. आता इंटरनल पर्सनॅलिटी आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. इंटरनल पर्सनॅलिटी इज अबाउट सेल्फ, ओके, इंटरनल पर्सनॅलिटी इज अबाउट सेल्फ and it is about identifying yourself, while external personality is about your reputation in the society. It is about how you react with people, how you interact with people, okay. इंटरनल अँड एक्सटर्नल पर्सनॅलिटी या दोघांमध्ये नक्की डिफरन्स काय आहे तर इंटरनल पर्सनॅलिटी इज अबाउट सेल्फ, तर स्वतःविषयीच, ओके, रिलेटेड जे काही थिंग्स आहेत याच्याशी रिलेटेड इंटरनल पर्सनॅलिटी असते. आणि इट इज अबाउट आयडेंटिटींग युअर सेल्फ, तुमची जी काय आयडेंटिटी आहे, जी काय ओळख आहे ती कशी आहे याच्याशीच रिलेटेड इंटरनल पर्सनॅलिटी आहे. परंतु व्हाईल एक्सटर्नल पर्सनॅलिटी इज अबाउट युअर रेप्युटेशन इन द सोसायटी, सोसायटीमध्ये, समाजामध्ये तुमचं रेप्युटेशन कसे आहे याच्याशी रिलेटेड, ओके, एक्सटर्नल पर्सनॅलिटी आहे. आणि इट इज अबाउट हाऊ यू रिॲक्ट विथ पीपल, आणि तुम्ही अदर व्यक्तींसोबत, ओके, सोबत कसे रिॲक्ट करता, हाऊ यू इंटरॅक्ट विथ पीपल, तुम्ही लोकांबरोबर कसे इंटरॅक्ट करता, या सर्व गोष्टी या एक्सटर्नल पर्सनॅलिटीमध्ये आहेत. इंटरनल ॲबिलिटी इज व्हॉट यू आर व्हॅल्यू यू हॅव, व्हॉट आर युअर इंटेन्शन, what are your little things that shape your, okay, personality, and that make you kind and that makes you stronger, and this all internal personality. And external personalities, how much social you are, how much with honesty you work, how much skill you have, how much knowledge you have. So these are internal and external personality, and these both personality are inside one person. तर एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे इंटरनल पर्सनॅलिटी आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी या दोन्ही देखील समाविष्ट असतात. and it is the main thing about personality, it is bifurcation of one person's personality. तर अशा प्रकारे इंटरनल पर्सनॅलिटी म्हणजे काय, एक्सटर्नल पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. तर तुम्ही इंटरनल पर्सनॅलिटी आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी, ओके, म्हणजे काय चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पर्सनॅलिटीमध्ये जो सेकंड टाईप आहे तो टाईप ए आणि टाईप बी पर्सनॅलिटी यांचे डिस्कशन करणार आहे. हे इंटरनल पर्सनॅलिटी आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी प्रत्येक व्यक्तीकडे असते आणि एकाच व्यक्तीकडे, ओके, एका व्यक्तीकडे इंटरनल पर्सनॅलिटी आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी या दोन्ही पर्सनॅलिटी जी असतात. परंतु जो टाईप ए आणि टाईप बी पर्सनॅलिटी आहे तो एका व्यक्तीकडे टाईप ए पर्सनॅलिटी असेल किंवा टाईप बी पर्सनॅलिटी, दोन्ही पर्सनॅलिटी एका व्यक्तीची नसते. त्याचबरोबर ही जी काही इंटरनल पर्सनॅलिटी आहे त्याला आयडेंटिटी असे देखील म्हटले जाते, त्या नावाने देखील त्याला ओळखले जाते. आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटीला इज कॉल्ड रेप्युटेशन. त्याच्यामध्ये जो काही व्यक्ती आहे तो त्याचे रेप्युटेशन त्या सोसायटीमध्ये जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न
करीत असतो. आणि त्याच्यामधील त्याचे मेन 5 फॅक्टर मॉडेल कोणते आहेत, तर सेल्फ कॉन्फिडन्स, सोशॅबिलिटी, हॉनेस्टी, ट्रस्ट अँड क्रिएटिव्हिटी. अँड देर इज इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन अ पर्सन्स आयडेंटिटी अँड रेप्युटेशन. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी इंटरनल पर्सनॅलिटी म्हणजे काय आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी म्हणजे काय आणि त्या दोघांमधील डिफरन्स हे डिस्कस केलेले आहे. ओके, थँक्यू.